वारजे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झाला होता। पोलीस मागील 2 वर्षांपासून शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता। अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 1 ने आरोपीला सोलापूर येथून अटक केली आहे। सिद्धराम उर्फ अभि मंजिली असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। वारजे पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल असलेल्या IPC 307, 504, 506, 34 आर्म ऍक्ट गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला होता। मोक्का कारवाई झाल्यानंतर आरोपी मंजिले फरार झाला होता। पोलीस त्याचा 2 वर्षांपासून शोध घेत होते। आरोपी सिद्धराम उर्फ अभि मंजिले हा सोलापूर येथे रविवार पेठेत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे आणि पोलीस हवालदार अमोल आवाड यांना मिळाली। माहितीची खातरजमा करून खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे आणि टीमने सोलापूर येथे जाऊन आरोपीला बालाजी चौकात सापळा रचून शिताफीणात ताब्यात घेतले। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी वारजे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 1 सुनील तांबे आणि खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे।